हाती घेऊन मशाल नका पेटवू वणवा, नका पेटवू वणवा. मनी बंधू भाव जाणा प्रेम ज्योत ही जागवा, प्रेम ज्योत ही जागवा. विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे, नवा प्रकाश दाखवा, नवा प्रकाश दाखवा. विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे. इथली आदिवासी माणसं आहेत ना, फार त्रस्त झालेली आहेत या दहशतवाद्यांच्या हिंसाचाराच्या कारवायांमुळे. पण काय इंगोले, पुढे कोणी येतच नाही ना. रोड ओपनिंग होईपर्यंत आपल्याला इथंच थांबावं लागणार आहे, कळलं? सॉरी, पण हे रोड ओपनिंग म्हणजे काय? म्हणजे तुमच्या पोलिसांची भाषा आमच्यासारख्यांना कळत नाही म्हणून विचारलं. तुझं राशन दुकान चालत नाही ना, मग कशाला ठेवताय असलं दुकान? विकून टाका ना. या पाष्टेकडे लय गिराईक आहेत हा. हे पा पाष्टे साहेब, तुमच्या याच वागण्यामुळे ना कलेक्टर साहेबांनी नोकरीहून काढून टाकलंय तुम्हाला. कॉलेजातला एक स्कॉलर मुलगा आणि दहशतवादी. तू इथे शांती यात्रेच्या यात्रेकरूंवर हल्ला करायला आलायस, हा इरादा स्पष्ट दिसतोय मला तुझ्या चेहऱ्यावर. बर, काय काम होतं आणि तू आमच्यासाठी काय काम करू शकतो? पैसे मिळाले तर कोणतेही काम करू शकतो. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पंटर लोक. म्हणजे बॉसचा जुना मित्र तो इन्स्पेक्टर रणजित ठाकूर, तो अचानक बॉसच्या समोर आला म्हणून बचावली ती शांती यात्रा. काय रे पंटर, ठाकूरची काय खबर आहे का आपल्याकडे? आहे रे एक पोलीसवाला डेंजर. म्हणजे एकदा जर का एखाद्याच्या मागे हात देऊन लागला तर त्याचा गेम वाजवल्याशिवाय राहत नाही तो. असं आहे का? मग आपल्याला त्याचा वेगळा बंदोबस्त करायला लागेल. मग तो विषय राहू दे बाजूला. अरे पंटर, ते शांती यात्रेतले बुड्ढे लोक काय बकवास करत होते? अहिंसेला आमचा विरोध आहे, अतिरेक्यांना घाबरू नका, शांतता ठेवा, कुणाला भिवू नका, हे सगळे फालतू बकवास करत होते. असं आहे ना? म्हणवा बे शेर के कबूतरो, आम्हाला कुणाला भीती दाखवायची हौस नाही. आम्हाला ही शांतीच हवी आहे, पण ती आमच्या स्टाईलची शांती. म्हणजे नेमकं म्हणायचंय का तू? हेच की, हमारे खिलाफ कोई बोलेगा नहीं, हमारे खिलाफ कोई कार्रवाई करेगा नहीं, हम करे सो कायदा. आमची तक्रार पोलिसात अजिबात करू नका, आमच्या विरुद्ध अजिबात बोलू नका. बस. मग बघा सगळीकडे कशी शांतीच शांती दिसेल. बिलकुल सही. आम्ही म्हणतो म्हणून सरकारी नोकरी सोडू नका आणि सरकारला वोटही देऊ नका. अरे हो, हे विसरलोच होतो मी. काय रे पंट, आपण त्यांची शांती यात्रा येऊ नये म्हणून त्यांना स्फोट करून सलामी दिली होती ना? होय. तरी आले साले, भलते चिवट दिसत आहेत. पंढर लोक, अरे कशाचे चिवट? अरे शहरी लोक आहे ते, म्हणजे यांना गावची हवा माहिती नाही. एकदा का जंगलातले काटे रुतले ना तर माग पाय लावून पळून जातील ते. अरे काटे रुताचे राहिलेत कुठं? काटे तर कवाच रुतलेत. हे पंटर लोक, ही गोष्ट हसण्यावारी नेऊ नका. ते परत जातील याची आपण वाट नाही बघत बसायची.
ते शांती यात्रेवाले शांती यात्रा अर्धवट सोडून गेले पाहिजेत. आपण एक काम करू, त्यांच्या शांती यात्रेचा मार्गच उद्ध्वस्त करू. ठरलं? ठरलं. अरे बघ ना यार, त्या दहशतवाद्याने गाववाल्याला धमकी दिली म्हणे. अरे जाऊ दे, रोजच मरत त्याला कोण रडत. पण त्यात त्या गाववाल्यांचा तरी काय दोष आहे? हे गाववाले गावात शांती यावी म्हणून शांती यात्रा करतात आणि ते दहशतवादी त्यांना विरोध करतात. हो ना, या गाववाले आणि दहशतवाद्यामध्ये आपण पोलीसवाले पिसले जातोत ना. पण तुला आठवते का, मागच्या वेळी त्या दहशतवाद्यांनी आपल्यावर हल्ला केला होता? हो ना. त्यावेळी आपण त्यांना चांगला धडा शिकवला होता. हो, आणि त्यांचे 2 दहशतवादी पण मारले होते आपण. त्या दहशतवाद्यांनी जर विरोध केला ना, आपण त्यांच्यावर कडक कारवाई करू. बरं जाऊ दे, त्या शांती यात्रेचं काय होईल? बघू आता, पोलीस दल पण येते ना. हा मुलगा कोण रे? ए बरा इकडे कुठे फिरतो? इकडे बाबांनी कामासाठी पाठवलं होतं, त्यासाठी गेलो होतो. राहायला कुठे तू? याच गावात. असं रात्री फिरायचं नाही. तुला माहित आहे ना इकडे काय चाललंय ते? हो साहेब. तेव्हा इथून नीट घरी जायचं. हो साहेब. चल एक. या लोकांचं पण असंच. जाऊ दे, मी काय म्हणत होतो तुला? जाऊ दे, काढतं बघ. तुझं पण काय आहे? सकाराम, अरे तुझा मित्र कशाला घाबरतो? ये ना, मदत पाहिजे होती ना तुला. हा, ये ना. ये बघ ये. तुला ते पोराच्या इलाजासाठी पैसे पाहिजे होते ना. त्या डॉक्टरचं पैसे दुपारी मागत होता तू पैसे ना. त्याला पैसे द्यायला आलो. दे देतो ना, देतो पैसे तुला, द्यायला पैसे आलो आहेत मी ना. तुला. पैसे पाहिजे. पंटर देऊन टाक पैसे. ए, नमस्कार मंडळी. भीती ही आपल्या मनामध्ये असते, पण मन आपल्या शरीराच्या ताब्यामध्ये असतं. ज्याप्रमाणे एखादी कृती करायला मन आपल्या शरीराला आदेश देतं, त्याप्रमाणे आपल्या शरीराने आपल्या मनाला आदेश दिला पाहिजे. आणि तो आदेश कुठला? तर दहशतवादाची भीती समूळ मनातून नष्ट करा, निर्भय बना, हा आदेश आपल्या मनाला दिला पाहिजे. बोला साहेब, आपले विचार मांडा. नमस्कार मंडळी, या शांती यात्रेच्या निमित्तानं मला एक गोष्ट लक्षात आली की तुमच्यापैकी काही लोक वेगवेगळ्या कारणांनी या दहशतवाद्यांना मदत करतायत. तेव्हा असं करू नका. यांना आपण कडाडून विरोध केला पाहिजे. अहो साहेब, आम्हाला बी गावात राहायचं आहे. आता गावात राहायचं आहे म्हणजे जीवाची भीतीही आलीच. आणि तेव्हा खरं कसं बोलणार तुम्ही सांगा बरं साहेब. अगं मावशे, आपल्या लोकांना यात्रेविरुद्ध भडकवण्यासाठीच तर असं बोलतात. तुम्ही काय बी म्हणा, पण हे मुक्ती दलमवाले आहेत ना, गरीबाला लय मदत करतात बघा. गरीब जनतेला सरकारचं काय बी मदत करत नाही.
गरिबीचं हटवतच नाही. उलटे सरकारी बाबू पैसे खाऊन गप्पर होऊन राहिले बघा. आता ह्याला टोकण्यासाठी ही चळवळ चालू आहे ना. मग त्यांना आपण कशाला विरोध करायचा. अरे बाबांनो, हे दुष्ट दिलं तर मारून टाकायचं. इंजिनियर श्रीनिवास पूल बांधण्यास मदत करतो म्हणून त्याची खांडोळी करायची नाही. ही का चळवळ झाली. पण साहेब, अहो त्या लोकांनी ते काय हा पत्रका काय काढलं. अहो ते तर म्हणतात की ही यात्रा पोलिसांची आहे. आता खरं सांगू का साहेब, पोलीसवाले असू का मुक्तीदलवाले असू, त्या दोघांचा बी आम्हाला लई त्रास आहे बघा. आता तुम्हीच सांगा कुणाकडे जायचं आता आम्ही. अगं मावशी, आपल्या लोकांना यात्रेविरुद्ध भडकवण्यासाठीच हे लोक असं बोलतात. गावकऱ्यांना ही बरोबर बोलते. म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर येऊ नये म्हणून हा त्यांचा कांगावा आहे. आणि आम्ही कोणाच्याही विरोधात नाहीये. आम्ही फक्त हिंसाचाराच्या विरोधात आहोत. मंडळी, हिंसाचार मग तो अतिरेक्यांचा असो की पोलिसांचा, तो बंद व्हायला पाहिजे. कुठलाही हिंसाचार समर्थनीय नाही. आणि हा हिंसाचार बंद करणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आपल्या सगळ्यांच्या. खून खराबा बंद करा हे सांगण्यासाठीच ही लोक आपल्याकडे आली आहेत. तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. बोला, करणार ना मदत? हॅलो. येस सर. येस, कालपासून इथेच हेल्डअप झालोय सर. डेफिनेटली सर. ओके सर. ओके. गुड मॉर्निंग ठाकूर साहेब. गुड मॉर्निंग. वा, इथे तुमचा आराम चाललाय. याला आराम म्हणतात. नाही म्हणजे ठाकूर साहेब, एक विचारायचं होतं. विचारा. काल रात्री जो हल्ला झाला त्यामध्ये बराच गोळीबार झाला असं ऐकूयात आलं. बऱ्याच नाही, थोडासा. हा, पण मी त्यांच्या मोरक्याला कमांडरला पकडलं होतं. पण त्यावेळी अचानक त्याचे साथीदार आले आणि मला निशस्त्र करून निघून गेले. आणि मग पुढे काय झालं. पुढे काय होणार. आमच्या पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला आणि ते पळून गेले. पळून गेला. दहशतवादी आणि पळून गेला. आश्चर्यच आहे ठाकूर साहेब. आश्चर्य नाही, त्यांची ही मोडस ऑपरेंडी आहे. मोडस ऑपरेंडी म्हणजे आपली डाळ शिजत नाही असं वाटलं की ते पळ काढतात. जातील कुठे ते. इन्स्पेक्टर साहेब, काय झालं. काय झालं. अच्छा, त्या लोकांनी संजयला पळून नेलं. काय संजयला पळून नेलं. कोणी. मुक्तीदलमच्या लोकांनी. तुमच्या लोकांनी. Shit. एक काम कर आशा, आपण पटकन सोमलवार सरांना जाऊन सांगून द्या. चल 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 चल. एसपी साहेबांना सांगायला. हॅलो. हां बोला इन्स्पेक्टर ठाकूर. सर, इथे एका शांतिदूताला माओवाद्यांनी किडनॅप केलंय. शांतिदूताला किडनॅप. अरे तुम्ही काय झोपा काढता का तिथे. नो सर, आमचा काहीच फॉल्ट नाही. तो संजय तिथे फोटो काढण्यासाठी जंगलात जात होता आणि त्यावेळेस त्याला किडनॅप केला. पुलिसमॅन, ठीक आहे, तुम्ही एक काम करा, आपला बंदोबस्त कडक लावा. येस सर. हां, 3 अलर्ट.
डोळ्यात तेल घालून सगळीकडे नजर ठेवा. आलं लक्षात? येस सर. हा ठीक आहे, मी पाठवतो. काय त्याचं नाव? तो संजय. हा, त्याच्या शोधात मी दुसरी टीम पाठवतो. बी अलर्ट. ठीक आहे? येस सर. घडू नये ते घडलंय. आशा, तू स्वतःला अपराधी समजू नको. यात तुझा काहीही दोष नाहीये. यात त्या संजयचाच दोष आहे. पण आता आपण काय करायचं? काय करायचं? पोलीस कसून संजयचा शोध घेतील. एव्हाना ते कामालाही लागले असतील. देवा परमेश्वरा, त्या संजयच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये याची काळजी तूच घे रे बाबा. हे बघ, मी त्या अतिरेकांना ओळखतो. ते असं काही करणार नाहीये. संजयचं अपहरण म्हणजे आपल्या शांती यात्रेवर दबाव टाकण्याचा तो एक प्रकार आहे. सर, पण मी काय म्हणते, आपण ही शांती यात्रा इथंच आटोपती घेऊया का? वेडी आहेस का तू? या शांती यात्रेतून लोकांनी निर्भय बना, अतिरेकांना घाबरू नका असा संदेश द्यायला आलोय आजपर्यंत आपण. आणि या अतिरेकांना आपणच जर घाबरलो आणि ही शांती यात्रा मध्येच जर बंद केली तर आपण लोकांना त्या अतिरेकांशी मुकाबला करा असं कुठल्या तोंडाने सांगायचं? हो, पण मी काय म्हणते, आज त्यांनी संजयला पळून नेलं, उद्या आणि कोणाला काय केलं म्हणजे? काही करू दे, काही झालं तरी 72 तरी आपण त्या अतिरेकांना न घाबरता न जुमानता आपली शांती यात्रा अशीच पुढे चालू राहणार आहे. हॅलो मिस्टर वाघ. हाय, SP वाघ बोलतो मॅडम. अहो, तुम्हाला वेळेचं गांभीर्य कळतंय का? सॉरी मॅडम. अहो, इथे अतिरेकी हल्ला करतायत, लोकांचा छळ करतायत, त्याची तुम्हाला काही कल्पना? नाही मॅडम, आमचा बंदोबस्त कडक होता, पण अचानक चर्चा केलीच पाहिजे तुमच्याशी. अरे वा, या संजय फोटोग्राफरनं शांती यात्रा बऱ्यापैकी कव्हर केली. हा म्हातारा कोण आहे रे? लीडर आहे वाटतं, गांधीवादी दिसतोय. भाषण बरं करतोय बरं का. ए, त्या संजय फोटोग्राफरला गच्च बांधून ठेवलाय का? हा फंटर, हा इथून कुठे जाऊ शकत नाही. त्याला बी वर धाडून दे त्या इंजिनियर श्रीनिवासकडे. हो, दोनों की जोडी ऊपर मस्त जमे गया. वर गोट्या खेळत बसतील दोघं, गोट्या. ए, पण तो फोटोग्राफर शांती यात्रेतल्या लोकांना काय म्हणत होता आपल्याविषयी माहित आहे? की आपले लोक जर कुठेही रस्त्यावर दिसले ना तर त्यांना गोळ्या झाडल्या पाहिजेत. साला असं लय चरबी आली सालेली. मला काय म्हणे माहितीये का? तुम्ही श्रीनिवासला मारला त्यावर माझी रिॲक्शन होती. साल्याच्या कमरेत अशी लाट घातली ना की तो 8 दिवस उठलाच नाही पाहिजे. म्हणजे रिॲक्शन काय, त्याला माझी ॲक्शनच दाखवली आणि आणलं साल्याला इथं. अरे, हा फोटोग्राफर एवढा माजखोर आहे, एवढा माजलेला आहे की आपल्याविषयी तो काय म्हणत होता माहित आहे? की आपण लोक ह्या लोकांना एवढ्या क्रूरपणे मारतात कसे. आणि त्या श्रीनिवासा एवढा पुळका येत होता त्याला, त्याच्याविषयी काय म्हणत होता माहित आहे? की तुम्ही लोकांनी त्या श्रीनिवासच्या अंगावर 23 गाव घातले. साल्या, श्रीनिवासच्या अंगावर फक्त 23 गाव घातलेत. तुझ्या अंगावर 46 गाव घालतो. मार साल्याला. लय पिटीर पिटीर करत होता तो. चल रे. थांबा. त्याला मारायचं नाही,
नाही नाही पंटर, त्याचा काटा काढलाच पाहिजे. होय पंटर. नाही, दिमाखानं काम घ्यायचं. थांबा म्हणलं ना, थांबायचं. आपण त्याला जिथून आणलाय ना तिथे परत सोडू. रिटर्न विथ थँक्स. साभार परत. पण पंटर, नाही, त्याच्या डोळ्यात आपण जी भीती पाहिली ना ती कायम तशीच राहिली पाहिजे. त्या दिवशी आपल्याशी बोलताना तो थरथरत होता, कापत होता, घाबरत होता. त्याच्या डोळ्यातली ती दया, ती करुणा, ती भीती या शांती यात्रेवाल्यापर्यंत पोचलीच पाहिजे. साहेब, साहेबांचं तुम्हीच न्याय करा साहेब. या मनीषा ताईने आणि आशाने मला एकट्याला काढून मारलं साहेब. मला तुला सांगितलं होतं ना सरकारी नोकरी करायची नाही म्हणून. सरकारी नोकरी करायला तर पाहिजे. अहो काय नाही केलं तर रस्त्यावर येऊ, पोरं बाळा रस्त्यावर येतील. अरे मग मुक्तीदला मध्ये भरती हो ना, बायका पोरा सकट. ते मंगळसूत्र तुमचं कुठे आहे? मंगलसूत्र आहेत का? मग ते विकून टाका ना. अगं ए मनीषा, काय डोकं बिकं फिरलं का तुझं? तू तुझं मंगळसूत्र विकलंस? अगं आशा, त्या जीवन बाबूला पैसे द्यायसाठी एकही पैसा नव्हता माझ्याकडे. गांधी बाबू म्हणजे काय? काय अहिंसा हो की नाही? मग इकडे बघा, जिधर देखो उधर खून.